सुरेश, संपत आणि आदिराजा ताबडतोब बोलावून घ्या. पुढच्या 1 तासाच्या आत माझा सिद्धू माझ्या समोर दिसायला हवा. हो हो. चला. काका येईपर्यंत मी आणि मया सिद्धूला शोधायला जातो. हा थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. खबरदार, पूजा सोडून तू घराबाहेर जाण्याचा विचार जरी केलास तर. अहो आजी, सिद्धिराजवर एवढं मोठं संकट आलेलं असताना मी स्वस्थ नाही बसू शकत. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. एक सांगू, तू तू माझ्या सिद्धूच्या आयुष्याला लागलेली साडेसाती आहेस. तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून ना ही सगळी संकट येत आहेत त्याच्यावर. नाहीतर आजवर सिद्धिराज संपतराव गाडे पाटलाच्या अंगाला हात लावायची हिम्मत अख्ख्या सासवडमध्ये कोणात नव्हती. आणि काय ग, व्रत घेताना फार मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्यास. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हे व्रत पूर्ण करायचं, नाहीतर देवीचा कोप होईल. कळलं? आजी, काका आणि दादा येत आहेत. काकू, अहो तुम्ही तरी आजींना समजावून सांगा ना, जाऊ दे ना मला. अहो सिद्धिराजना शोधणं इतकं दुसरं महत्वाचं आता काही नाहीये. अगं पण तू काय करू शकणार आहेस भावना, आणि कुठे शोधू शकणार आहेस त्याला? त्यापेक्षा आई जे म्हणतात तर ते आईकडे इकडे बसून कुंकुमार्जन पूर्ण कर आणि देवीला साकडं घाल. माझं सिद्धू जिथे कुठे असेल ना तिथे तो सुखरूप असू दे. एक तर आधीच माझं सिद्धू सापडत नाहीये, त्यात तुझं ही पूजा अर्धवट ठेवलीस ना तर काहीतरी अनर्थ ओढवेल ग बाई. एवढी अक्कल हिला असायला पाहिजे ना. आजी, अहो मी सिद्धिराजना शोधायचा प्रयत्न करण्यात नुकसान काय आहे? पूजेला अभ्यास म्हटला ना तुला. चाल. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सिद्धूला घेऊन येतो. चल. थांबा. हे बघा, तुमची काळजी मला कळतीये, पण देवी सगळं पाहतीये वरून. तिला दिसतंय माझं सौभाग्य धोक्यात आहे. अशा वेळी मी त्यांचं रक्षण करणं जास्त महत्वाचं आहे पूजा करण्यापेक्षा. प्लीज प्लीज मला माझं सौभाग्य वाचवू दे. मला माझ्या सौभाग्याचं रक्षण करू दे. मी सिद्धिराजना घेऊन परत आले ना की कुंकुमार्चन पूर्ण करी. यार काय करू मी, कसं बाहेर पडू इथून? मी सापडत नाहीये म्हणल्यावर सगळेच प्रचंड काळजीत असणार आणि कदाचित आजीने सगळं खापर भावना मॅडमवरच फोडलं असणार. यार मला भावना मॅडमसाठी खरंच खूप काळजी वाटते. आता त्यांची साथ द्यायला मी सुद्धा नाहीये तिथे. प्लीज काहीतरी मदत कर. हा, लवकरात लवकर मला यातून सोडव. आई, आजी हे म्हणाले की पप्पांनी DCPना कॉल केला होता आणि वरून सूत्र हलवायला सांगितलं. सिद्धूला शोधण्याचं कामही लवकरच सुरू होईल. बघितलंस ना, माझ्या सिद्धूला शोधण्यासाठी त्याचे वडील आणि त्याचा भाऊ खंबीर आहेत. गाडे पाटलांची सून म्हणून घेतेस ना तू ही पूजा पार पाड. कळलं? गाडे पाटलांच्या घरातल्या नवरात्रीची देवी अत्यंत कडक असते हे मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. त्यामुळे यात तुझा हलगर्जीपणा मला चालणार नाही. समजलं? आजी, मी माझ्या मतावर ठाम आहे. संपत काका आणि अधिराज दादा जरी त्यांना शोधायचे प्रयत्न करत असतील ना तरी बायको म्हणून मला त्यांना शोधायचंय. प्लीज मला प्रयत्न करू दे. ही पूजा कर, हेच तुझे प्रयत्न आहेत. नाही आजी, मी सिद्धिराजची बायको आहे आणि ते असे हरवलेले असताना मी असे स्वस्थ नाही बसू शकत.
हो, एवढी तुला माझ्या सिद्धूची काळजी वाटते ना? मग एक काम कर, निघून जाणार त्याच्या आयुष्यातून. अगं सगळे प्रश्न सुटतील आमचे. बास झालं. इथे माझं लेकरू सापडत नाही आणि तुम्ही दोघी काय वाद घालत बसलाय. काकू प्लीज तुम्ही माझं ऐका. हे बघा, मी सिद्धिराजना शोधायला गेल्यामुळे देवीचा कोप नाही होणार आहे आपल्यावर. प्लीज ऐका माझं. ठीक आहे, आपण देवीचाच कौल घेऊ आणि तिलाच विचारू की तुझं इथे थांबणं योग्य असेल की सिद्धूला शोधायला जाणं. रेणुका, अगं तू ह्या हिच्या हट्टा पुढं तू देवीला कौल लावणार आहेस? नाही, मला नाही चालणार आहे. नाही चालणार मला. मग मला असंच जाऊ द्या. नाही, देवीच्या परवानगीशिवाय तुला हे घर सोडून जाताच येणार नाही. अहो आई, पण असं कौल लावणं म्हणजे ह्या परिस्थितीत हे ठीकच आहे. आई, मला तुमची तळमळ कळतीये. आत्ताच्या परिस्थितीत हेच ठीक आहे. काकू, मी तयार आहे कौल लावायला. माझी खात्री आहे देवी माझ्याच बाजूने कौल देईल. हे आल्यापासून रेणुकाच्या अंगात धाडस खूपच संचारलेलं दिसतंय. मी पण पाहतेच देवी आई हिला कौल देते काय. देवी आई, पाहतेस ना तू, घरावर केवढं मोठं संकट ओढवलंय. आता तूच मार्ग दाखव आणि सांग की भावनाने कुंकुमार्चनाची पूजा पूर्ण करावी की सिद्धूला शोधायला बाहेर पडावं. देवी आई, आता तूच काय तो न्याय कर. देवी आई, नवऱ्यावरचं संकट निवारण करणं हे कोणत्याही बायकोचं पहिलं कर्तव्य असतं. माझी खात्री आहे तू योग्य मार्ग दाखवशील. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. देवीने उजवा कौल दिला. माझी खात्री होती माझ्या भक्तीत आणि कर्तव्य बजावण्याच्या इच्छेत ताकद आहे. म्हणूनच तर देवीने सिद्धिराजना शोधायला बाहेर पड असा कौल दिलाय मला. काकू, मला निघायला हवं. मी निघते. चला.